हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 मध्ये ज्या 5 इयरच्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी जी आन्सर की आलेली आहे, ती आन्सर की कशी चेक करायची आणि जर आपल्याला त्या आन्सर की वरती काही ऑब्जेक्शन असतील, तर ऑब्जेक्शन कसे रेज करायचे, ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आपला रिझल्ट जो असेल तो कधी येईल आणि आपलं पर्सेंटाइल हे आपल्या आलेल्या मार्कवरनं कसं डिसाईड केलं जाईल, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी ज्या बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. या बॅचेस 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी असतील. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जातो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या बॅचेस ज्या आहेत त्या तुमच्या एक्झाम होईपर्यंत चालतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता. आता जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर एक्झाम पर्यंत तुमच्या मल्टिपल रिव्हिजन्स या बॅचेस मधून होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं जे एक्झामचं प्रिपरेशन आहे ते अत्यंत योग्य पद्धतीने यामध्ये होईल आणि तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून इथे प्रिपेअर केलं जातं. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी आन्सर की आहे ती आपण कशी पाहायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यासाठी तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2526 ला क्लिक करून तिथे तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करावं लागेल आणि प्रोफाईलला लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. मित्रांनो, एकदा की तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केलं तर तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर हा एक ऑप्शन इथे दिसतोय. ऑब्जेक्शन ट्रॅकर वरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे हायर एज्युकेशन UG MH 5 इयर सीईटी 2025 रेज अन ऑब्जेक्शन हा ऑप्शन इथे ओपन होतो. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शनचं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला दिलंय की तुम्ही तुमच्या आन्सर की मध्ये जे ऑब्जेक्शन रेज करणार आहेत, पर ऑब्जेक्शन तुम्हाला इथे 1000 रुपये पेमेंट जे आहे, फीज जी आहे ती पे करावी लागेल. आता तुमचे जर आन्सर्स तुम्हाला पाहायचे असतील, तुम्ही कुठला रिस्पॉन्स तिथे दिलाय आणि करेक्ट आन्सर काय, त्याच्यासाठी कुठलीही इथे फी नसणार आहे. जर तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा ऑप्शन योग्य आहे आणि सीईटी सेलने तुमचं जे आन्सर आहे ते चुकीचं दिलेलं आहे, अशाच केसमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्याची गरज पडणार आहे. आणि जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं आणि तुमचं उत्तर जर बरोबर असेल तर ते 1000 रुपये जे आहेत ते सीईटी सेल तुम्हाला रिफंड करते. तर इथे प्रोसीड वरती तुम्हाला क्लिक करायचंय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पेपर ओपन होईल. पेपरमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तुमचा करेक्ट ऑप्शन काय होता आणि तुमचा रिस्पॉन्स काय होता. तर इथे करेक्ट ऑप्शन आणि रिस्पॉन्स तुम्ही एकदा चेक करा. आता इथे करेक्ट ऑप्शन जो आहे 345481 हा होता आणि तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो 345481 म्हणजे तुमचा रिस्पॉन्स पण इथे योग्य होता. तर याच्यावरनं तुम्ही इथे पाहू शकता की तुमचा आन्सर इथे बरोबर आलेला आहे. त्यामुळे इथे ऑब्जेक्शन तुम्ही रेज करणार नाही. आता जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न असा दिसला की ज्याच्यामध्ये तुमचं आन्सर बरोबर आहे, सीईटी सेलचं चुकलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही इथे रेज ऑर व्ह्यू ऑब्जेक्शन वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप मध्ये इनकरेक्ट क्वेश्चन, क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट आन्सर आणि इनकरेक्ट की याच्यावरती याच्यापैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. जसा तुमचा प्रश्न असेल त्या पद्धतीने. समजा इनकरेक्ट क्वेश्चन वरती इथे क्लिक केलं तर तुम्हाला इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडावी लागेल. म्हणजे त्या क्वेश्चनशी रिलेटेड असणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे द्यावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही ते ऑब्जेक्शन का रेज करताय त्याचं तुम्हाला रिझन इथे 500 कॅरेक्टर मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रेफरन्सेस मध्ये बुक, न्यूजपेपर, मॅगझिन असे रेफरन्सेस तुम्ही त्या ऑब्जेक्शन रेज करताना इथे देऊ शकता. कुठे तुम्हाला वाटतंय की इथे योग्य आहे आणि सीईटी सेलने चुकीचं दिलंय. त्यानंतर तुम्हाला त्या बुक्सचे सगळे डिटेल्स द्यायचे आहेत. बुकचं टायटल किंवा वेबसाईटवरनं तुम्ही हा रेफरन्स घेत असाल तर वेबसाईटची लिंक, ऑथरचं नेम, एडिशन, रेफरन्स, पेजेस जर असतील तर ते तुम्हाला इथे पेजेस द्यायचे आणि सेव्ह म्हणायचे. आणि अशा पद्धतीने मग तुमचं जे ऑब्जेक्शन आहे ते इथे रेज होतं. ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर ऑब्जेक्शन समरी मध्ये जाऊन
तुम्हाला पुढे मेक पेमेंटचा ऑप्शन येतो. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन रेज कराल, त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करावं लागेल. जर तुमचं ऑब्जेक्शन इथे ॲक्सेप्ट झालं, तुम्हाला तो मार्क मिळाला, तर तुमचे ₹1000 जे तुम्ही पेमेंट केलेलं असेल, तेही तुम्हाला याच्यामध्ये रिफंड मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं ऑब्जेक्शन रेज करण्याविषयी. त्यापुढे आपण जर पाहिलं तर आता आपली आन्सर की आलेली आहे. तर याच्यावरनं आपला रिझल्ट कधी येईल आणि रिझल्ट जो डिक्लेअर होईल तो कुठल्या पद्धतीने डिक्लेअर होईल, कुठले मार्क्स आपले त्याच्यामध्ये काउंट होतील, पर्सेंटाईल येतील तर मग पर्सेंटाईल कसे असतील हे आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस सीईटी सेल पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करते त्यावेळेस सीईटी सेल पाहते की तुमच्या शिफ्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, तर तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांना तुमच्या एवढे किंवा तुमच्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यावरती तुमचं पर्सेंटाईल डिसाईड होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या शिफ्टमध्ये तुम्हाला जो पेपर दिला होता, त्या पेपरमध्ये इतरांना कंपेअर करता तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ते परफॉर्म केलंय पेपरमध्ये, किती चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह केलाय, त्याच्यानुसार तुमचं पर्सेंटाईल ठरतं. ठीक आहे मित्रांनो. तर मग इथे तुम्हाला समोर फॉर्म्युला दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट हू स्कोर्ड लेस दॅन इक्वल टू युअर रॉ स्कोर डिवायडेड बाय टोटल कॅन्डिडेट इन युअर शिफ्ट. म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये असणारे टोटल कॅन्डिडेट आणि त्याच्यापैकी तुमच्या एवढे किंवा तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणारे कॅन्डिडेट किती याच्यावरती तुमचं पर्सेंटाईल ठरतं. आता हे पर्सेंटाईल ठरणं किंवा तुमचा रिझल्ट जो तुम्हाला डिस्प्ले होणं, तुम्हाला किती पर्सेंटाईल याच्यामध्ये मिळतील, हे सर्वस्वी तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पेपर अटेम्प्ट केलेला आहे त्याच्यावरती डिसाईड राहील. म्हणजे मे बी तुम्हाला कमी मार्क्स असतील आत्ता, तर पेपर जर तुमच्या शिफ्ट मधला टफ असेल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही कंपेअर केलं तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगले मार्क्स असतील, तर तुमच्या रॉ स्कोर पेक्षा म्हणजे तुम्ही जो ऍक्च्युअल आता स्कोर कॅल्क्युलेट करताय आन्सर की वरनं, त्या रॉ स्कोर पेक्षाही तुमचं पर्सेंटाईल चांगलं येऊ शकतं. जेव्हा तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेसच तुमचं पर्सेंटाईल काय असेल हे कन्फर्म केलं जाईल. रॉ स्कोरवरनं आपण कुठल्याही प्रकारचा अंदाज लावू शकत नाही की आपल्याला पर्सेंटाईल किती मिळेल. कारण हे सर्वस्वी शिफ्टमध्ये आपण किती परफॉर्म केलंय आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी किती परफॉर्म केलंय याच्यावरती डिपेंड असेल. मे बी तुमचे आत्ता मार्क्स कमी असले तरी पर्सेंटाईल मध्ये तुमचं पर्सेंटाईल वाढूही शकतं किंवा तुम्हाला आत्ता मार्क तुम्हाला चांगले वाटत असतील पण बाकीच्या विद्यार्थ्यांना पण तुमच्या शिफ्टमध्ये पेपर जर खूप इझी गेला असेल आणि तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी जर कमी असतील तर तुमचं पर्सेंटाईल कमी पण होऊ शकतं. हे पूर्णतः तुमचं रिझल्ट आल्यानंतर क्लिअर होईल. त्याच्याशिवाय आपण आत्ता काहीही बोलू शकत नाही की तुम्हाला एवढे मार्क आहेत तर तुम्हाला पर्सेंटाईल किती असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टच्या डेट बाबतीत जर डिस्कशन केलं, मागच्या काही वर्षामध्ये आपण जर रिझल्ट पाहिला तर 2023 मध्ये 2 एप्रिलला एक्झाम झाली होती आणि 21 मेला तुमचा रिझल्ट आला होता. 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर 30 मेला तुमची एक्झाम झाली होती आणि रिझल्ट जो डिक्लेअर झाला होता तो जून 26 ला डिक्लेअर झाला होता. 2023 मध्ये रिझल्ट जो डिक्लेअर झाला होता तो तो दीड महिन्यानंतर डिक्लेअर झाला होता. तेच 2024 मध्ये आपण जर पाहिलं तो 1 महिन्याच्या आतमध्ये डिक्लेअर झाला होता. म्हणजे साधारणतः 2025 साठी आपण जर पाहिलं तर आपली एक्झाम जी झाली आहे ती 28 एप्रिलला झाली आहे आणि आपला जो रिझल्ट आहे तो 1 महिन्याच्या अंतराने आपण एक्सपेक्ट करू. कमीत कमी 1 महिना तरी आपण रिझल्टला वेळ लागेल असं एक्सपेक्ट करू शकतो. कारण 1 महिना वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आता ऑब्जेक्शन रेज करतील मुलं, ऑब्जेक्शन रिझॉल्व्ह होतील, त्याच्यानंतर तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो येईल. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला अजून 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर आपला जो रिझल्ट आहे तो मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला येऊ शकतो. ही टेंटेटिव्ह डेट असेल, या दरम्यान तुमचा रिझल्ट हा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 च्या 5 इयर स्टुडंट्सच्या आन्सर की मध्ये ऑब्जेक्शन कसे रेज करायचे आणि रिझल्टची टेंटेटिव्ह डेट कशी असेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 12 मे पासून सुरू झालेली आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.